तुमचे बंगार बँकाच्या लॉकरांत सेफ आसागी कितले जणांक हाच्या विशयान माहित आसा. जर तर तुम्ही चिंतना मुझे बंगार हांवें जायते जमू केला आणि ते व्हरून बँकान दवरला, सोराची कांयच टेन्शन ना. आणि म्हाका केदाळा जाय तेदाळा म्हाका मुझे बँकांतले बंगार मेळटा म्हणतर जाल्यार हो व्हिडिओ दयेकन पळया आणि जायते जणांक हो व्हिडिओ पाशार करा, कित्याक जायते जणांक हे बेसिक इन्फॉर्मेशन ना. तुम्ही पळयला जावंक पुरो आयल्या वार केरळांत आणि जायते विविध आमच्या राष्ट्रांनी आवरयले आणि थोडी बँकांच आवराक वळून गेली. असल्या संदर्भात जर तर त्या बँकांनी तुमचे पैसे असले तर जाल्यार तुमचे बंगार असले तर जाल्यार लॉकरांत ते तुमकां पाटी मेळटा गे, खंडीत मेळना. रूल प्रकार banks are not liable to give any single penny due to natural calamities. जर तर तुमचे पैसे बंगार तुम्ही लॉकरान दवरल्यात आणि नॅचरल कॅलॅमिटीज जाले आवरयले आणि असले थोडी अनाहुत झाली तर जाल्यार खंडीत जावन तुमचे पैसे वा बंगार दिवचे अधिकार तांकां ना. तर आम्ही किती करचे ताडेपटे जायते पटे तुम्ही चिंता जावंक पुरो आमचे बँक सेफ आसा आणि हांगा आवर येवचो जावंक पुरो या दुसऱ्यांच नॅचरल कॅलॅमिटी जावचे कसलेच संदर्भ ना हांव सेफ आसा. पूण सोर येवन तुमचे लॉकर लुटून सोर व्हरतीत तर जाल्यार कसले कंडिशन आणि कितले तुमकां पाटी मेळटा. जर तर सोर लुटून वचत तर जाल्यार तुम्ही जे किती तुम्ही रेंट पे करतात त्या रेंटचे 100 टाइम्स तुमच्या लॉकर रेंटाचे तुमका पेमेंट दिता बँक. हाच्या वरने चढतीक कसलेंच बँक दिना. हे आडयजे तर कितें करीजे. पहिल्या सुवातेर तुमका कितले जाय बंगार तितले मात्र घेया, कित्याक हांवें हाच्या आदी म्हज्या मस्त व्हिडिओन सांगिल्लें आसा जायते पटी आमी बंगारांत इन्वेस्ट करता. ते बंगार घालूंक गेली ना बंगार यूज करिना खंय एका कोणशाक दवरता घालेन तर जाल्यार खंय सोर येवन वतीत म्हणलें बे या इकूंक वेतना म्हज्या घरच्यांनी म्हज्या कुटुंबाच्यांनी दिल्लें म्हणलें ते इमोशनल अटॅचमेंट ते इन्वेस्टमेंट ग्रो मागीर इकूंक इकिनात या ग्रो जायना. तसल्या संदर्भान हे डेड इन्वेस्टमेंट जाता. सो तेच बंगारा घालचे पैसे हांवें येदोळूच सांगला तुम्ही म्युच्युअल फंडा घालयेत, तुम्ही दुसऱ्या करेक्ट तुमचे फायनान्शियल प्लॅनिंग करून तुमकां सूक्त खंयचे आसा त्या इन्वेस्टमेंटान करियेत. जर तर आसा बंगार पूण हांवें सेफ करून दवरूंक जाय तर जाल्यार तुमकां कळीत असचे प्रकार गोल्ड मॉनिटायझेशन स्कीम म्हण आसा आणि हे गोल्ड मॉनिटायझेशन स्कीमाचे GMS स्कीम म्हणटात आणि हाचो तुम्ही फायदो उठोवंक जाता. आणि कशे ह्या स्कीमाचो फायदो उठोवचो. पयले सुवातेर ताचे मिनिमम डेपॉझिट 10 ग्रामाचे रो गोल्ड असे मिनिमम म्हणून सांगल्यार तुम्ही इल्लेशे तरी दवरिजे तर जाल्यार मिनिमम एक 10 ग्राम गोल्ड दवरियेत. सो ते मॅक्झिमम दवरूंक खंयचीच लिमिट ना आणि ते मिनिमम दवरतना तुमकां केवल ज्वेलरी जायचे म्हणना जावंक पुरो कॉइन्स आसूंक पुरो जावंक पुरो बार्स आसूंक पुरो या ज्वेलरी आसूंक पुरो पूण हांगा स्टोन्स आणि स्टोन्स असले संकेतान तो मेटल्स हातूं इन्क्लूड जायनात. आणि हाका विविध तरेचे टर्म्स असतात म्हणजे शॉर्ट टर्म पिरियड असता, लॉंग टर्म पिरियड असता, मिड टर्म पिरियड असता आणि तितल्या तुमच्या अवधेक ते लॉक इन पिरियड असता. तुमकां ते पाटींग काडूंक जायना. आणि लॉक इन पिरियड शॉर्ट टर्माक 1 वर्ष असता, मिड टर्माक 3 वर्सां असतात आणि लॉंग टर्माक 5 वर्सां लॉक इन पिरियड असता. तुम्ही ते दवरुल्ले बंगार तुमकां पाटींग काडूंक जायना. आणि तुमच्या गमनाक हांगासर नॉमिनेशन फॅसिलिटी असता, तुम्ही ती फॅसिलिटी तुम्ही यूज करूंक जाता. प्रोसेस कशें तुम्ही तुमच्या नियरेस्ट बँकाक वचत सकड बँकांनी ही फॅसिलिटी आसा ना जावंक पुरो तुम्ही तुमच्या मेजर जावंक पुरो SBI, HDFC, ICICI असल्या थोड्या बँकांनी तुम्ही लिस्ट सोदली जर तर मेळटा आणि त्या बँकांनी तुम्ही वचून विचारले तर जाल्यार GMS गोल्ड मॉनिटायझेशन स्कीम म्हणून असता ते स्कीम ऍप्लिकेबल आसा तर जाल्यार तुम्ही त्यांची सहायता कान घेवंक जाता. आता प्रोसेस कशें ये जर तर तुमच्या त्या बँकांत जर तर एक्झिस्टिंग तुम्ही कस्टमर आसात तर जाल्यार तुमकां ती फॅसिलिटी अवेलेबल असता. जर तर तुम्ही ते एक्झिस्टिंग कस्टमर नाही तर जाल्यार तुम्ही ऑलरेडी एक सेव्हिंग्स अकाउंट या करंट अकाउंट ते ओपन करीचे पडटा आणि ताच्या बेसिसवर तुमकां ते दितात. नेक्स्ट तुम्ही तांचेकडे कुमोकेसारन GMS ऍप्लिकेशन फॉर्म फिल करूंक असता. ते फिल करताना डिटेल्स सारख्या रीतीने फिल करा. नेक्स्ट थंयच नियरेस्ट आसचे कलेक्शन प्युरिटी टेस्टिंग सेंटर्स म्हणून असतात CPTC
तांकां वचून तुम्ही मेळ्ळ्या जाय आणि ते कस्टम्स कॉपी दितात आणि ते तुमचे तुम्ही एप्लिकेशन दिल्या उपरांत 7 दिसांनी तुम्ही तांकां मेळोन तुमचे ते एप्लिकेशन फॉर्म तांकां दिले तर जाल्यार ते ताच्या उपरांत तुमकां गोल्ड कन्सेंट लेटर म्हणून सांगून दितात, मेल्टिंग प्रोसेस कन्सेंट लेटर म्हणून दितात. ताच्या उपरांत ती रिसिट दिवन तुमची क्वालिटी आणि क्वांटिटी त्या गोल्डची कितकी आसा हे सर तुम्ही गमनान दवरन ताच्या उपरांत तुम्ही तुमच्या बँकाक दिवंक आसता आणि हे दिल्या उपरांत तुमकां तुमच्या रेजिस्टर्ड ईमेल आयडीक आणि कुरियराक तुमचे ते फॉर्म धाडटात आणि तो कितले तुमचे गोल्ड आसले आणि त्याचे कंडिशन्स टर्म्स अँड कंडिशन धाडटात. हे धाडल्या उपरांत तुमकां हांतो मिनिमम 2.5% इंटरेस्ट तुमकां तांतो मेळटा. लॉकर चार्जेस आसनांत आणि गोल्ड प्युरिटी चेक करीचे पडटा आणि गोल्ड वेट कॅल्क्युलेटर तुमकां दाखयतात. ते दाखयल्या उपरांत तुम्ही हाचे फायदो उठोवंक जाता. तर तुम्ही कितें करीत जायते पोटी आम्ही वडोलोच सांगिल्ल्या प्रकार गोल्ड परचेस करचे एमर्जन्सी खातीर आणि हे एमर्जन्सी केदाळा येता ते तुम्ही समजून काडचे जाय. एक एमर्जन्सी येवचे चान्सेस असता जर तर आमच्याकडे हेल्थ इन्शुरन्स ना आणि हेल्थ इश्यूज आयले आणि हर एका म्हयन्याक वा वर्साक हॉस्पिटलायझेशन जाल्ल्या ते जाल्यार इतले पयशे म्हण बांदूंक आसता. त्या संदर्भात जर तर म्हजेकडे इन्कम ना तर जाल्यार हांवें गोल्ड यूज करीचे पडटा, गोल्ड आडव दवरीचे पडटा. त्या खातीर तुम्ही करीचे जाल्ले पयलीं संगत जावन आसा खंयच्याच कारणा खातीर हेल्थ इन्शुरन्स मिस करनाकात, हेल्थ इन्शुरन्स घेया आणि केदाळा घेजय तुम्ही हेल्दी आणि फिट असताना घेया कित्याक मागीर खंयच्याच कारणा खातीर एक पटी इश्यू आयले, हेल्थ इश्यूज आयले तर जाल्यार हेल्थ इन्शुरन्स मेळना जावचे चान्सेस चड असतात. तितले मात्र न्ही जायते पटी कामाक गेल्ल्या ते दळा आमकां एमर्जन्सी येवचे चान्सेस असता. आम्ही फायनान्शियल प्लॅनिंग करू ना आणि आमकां गोत्तू ना कितले एमर्जन्सी फंड दवरी जाय, हर एका म्हयन्याक म्हाका कितलो खर्च येता आणि तो कसो खर्च हांवें कसो मॅनेज करचो हाच्या संगती विशयान तुमकां कळीत ना तर जाल्यार असले संदर्भ येवचे चान्सेस असतात. त्या कारण दयेक फायनान्शियल प्लॅनिंग करा. एक पटी केले जाल्यार तुमकां एक मागीर रिव्ह्यू केल्यार पावता. पूण सर्टिफाईड फायनान्शियल प्लॅनर जावन एक पटे फायनान्शियल प्लॅनिंग केले तर जाल्यार तुमकां मुखार असले चान्सेस येवचे या असले अनाहूत घडचेन तुम्ही सुकोवन काडूंक जाता. आणि थर्ड केस जावन आसा जायते पटी घरा मनशांक जावंक पुरो या खासदाराक आमच्या घरा जावच्या फंक्शनाक जावंक पुरो आम्ही आमचे लिमिट क्रॉस करून आम्ही स्पेंड करता. त्या टायमार आम्ही रिणाक पडाचे पडटा वा आमचे भांगार आसले वचून आडव दवरीचे पडटा. सो त्या खातीर खर्च करतना कितली मांद्री आसा तितले पाय सोडा. जर तर तुमकां तांगता तर जाल्यार मात्र करा, ना तर जाल्यार जस्ट समाजेक दाखोवचे खातीर लोकांक दाखोवचे खातीर दरबस्त पयशे खर्च करना फाल्यां कश्टार पडनाकात. जावंक पुरो खासदाराक, जावंक पुरो भुरग्यांचे ओल, जावंक पुरो भुरग्यांचे कुंगार असल्या जायत्या संदर्भांनी आम्ही जाता तितले लोकांक दाखोवचे खातीर करता. कोणी फाल्यां सकाळी कांय म्हणनात जर तर तुमच्याकडे तांकना तर जाल्यार ताका मट्टाक ल्हानशे मट्टाक केवळ तुमच्या कुटुंबाच्या आपोवन करा उलोवची खेदाळे उलयतात. पूण तुमचे आर्थिक सबलता कितली आसा ते पळोवन तुम्ही मेड काडीचे पडटा. फाल्यां जर तर तुम्ही कश्टा पडले जाल्यार कोणूच येवन तुमकां कुमोक करिनात. त्या खातीर म्हजी विनंती पयले सुवातेर रिणार पडचे आडया आणि रिणार पडुल्ले ते दळा जर तर तुमकां गोल्ड वचून आडव दवरन असले पूर संदिग्ध परिस्थिती या तुम्ही गोल्ड लॉकरान दवरला तर जाल्यार जायत्या संदर्भांनी लॉकरान तावन आमकां पयशे मेळना, गोल्ड मेळना जावच्या संदर्भाक एक अल्टरनेटिव्ह ऑप्शन गोल्ड मॉनिटायझेशन स्कीम्स हाच्या विशयान तुमच्या बँकाकडे इसारा आणि जर तर ते फॅसिलिटी अवेलेबल आसा तर जाल्यार तुम्ही त्याचे प्रयोजन काडून घेवंक जाता. असलेच जायते संगती तुमकां कळीत जावंक जाय आणि एका सिस्टमॅटिक वेर तुमकां कळीत जावंक जाल्यार वेळ विबाड नाकात. पहिले पोटी कोवणेंत आर्थिक शिक्षण आम्ही प्रारंभ केला. हरी एका शनिवारा 3 घंट्यांनी हरी एका शुक्रारा 1 घंटो तितले मात्र नाही हरी एका दिसा सांजे रातीक अर्ध घंटो आम्ही संगता मेळटा एबंडन्स माइंडसेट प्रॅक्टिस करते. तसा जायत्या जणांचे माइंडसेट शिफ्ट झाला. जायत्या जणांनी तांणी येदोळच्या आमच्या एका महिन्याच्या आमच्या प्रोग्रेस कितें म्हणून सांगल्यार जायत्या जणांनी जे कितें तांकां कळीतच नासलें ते शिकून तांणी हर एका महिन्यात सेव्ह करचे की चड पयशे सेव्ह केल्यात. तितले मात्र नाही जायत्या जणांनी चड पयशे अर्न केल्यात.
पॅसिव्ह सोर्सेस ऑफ इन्कम आता जर तर तुमकां असले टिप्स जाय आनी असले तुमकां माहिती जाय जर तर जाल्यार कण्णी जावन तुम्ही आमकां संपर्क करियेत हांगासर दिल्ल्या नंबराक कॉन्टॅक्ट करा तुमचे डिटेल्स हांव पुरवया तुमकां कसले इन्फॉर्मेशन जाय ताच्या विशयान दान सोडा तितले मात न्ही हांगासर एक गुगल फॉर्म असता जॉट फॉर्म असता ते फॉर्म फिलअप करा आणि आमकां नोटिफिकेशन येता आणि दयेकन आमी तुमकां संपर्क करूंक सुलाभ जाता ना तर जाल्यार तुम्ही कमेंट सेक्शनान म्हाका हे जाय ते जाय म्हणलें तर जाल्यार आमकां तुमकां पाटी संपर्क करूंक कश्ट जातले सो दयेकन ह्यो व्हिडिओ जाता तितल्या जणांक दान सोडा आणि तांकांय असले इन्फॉर्मेशन घेवन एक सरके डिसिशन घेवंक तांकां कुमक करा सबस्क्राईब करूंक विसर नाकात लाईक करूंक विसर नाकात जाता तितल्या लोकांक धाडन आमकां कोंकणी शिक्षण मुखार वचून व्हरूंक कुमक करा म्हण सांगून तुमचे लागीं विनंती कर हो व्हिडिओ अखेर करता परत मेळटा दुसऱ्या व्हिडिओ